राकेश खूप वाईट मनाचा आहे आणि विशाल खूप चांगल्या मनाचा आहे. विशाल स्वतःहून पुढे येऊन सॉरी म्हटला तरी सुद्धा राकेश फुल ॲटिट्यूडमध्ये आहे, की मला त्याच्याशी बोलायचं नाही आणि इव्हन तो त्याच्या ग्रुपमधल्या लोकांना सुद्धा सांगतोय, की त्याच्याशी बोललेलं मी खपून घेणार नाही, दॅट्स इट असं सांगून त्याने तिथं विषय संपवलेला होता. त्यावर तन्वीने सुद्धा उत्तर दिलेलं होतं, की तू असं नाही सांगू शकत. त्यावर सुद्धा म्हणणं होतं, की त्याचं मी असं सांगणार. म्हणजे राकेशला खूप इगो आहे, त्याला अजिबात कोणीही वोट करू नका. वोट फॉर अनुश्री आणि विशाल. राकेश खूप इगोइस्टिक आहे. अशा प्रकारच्या भन्नाट कमेंट्स या आजच्या प्रोमोवरती येत आहेत. चला तर बघूयात प्रेक्षक एवढे का चिडलेले आहेत. फिनालेच्या एवढ्या जवळ येऊन राकेश आणि तन्वी खूप जास्त चुका करतायत. म्हणजे अजूनही ते विशाल आणि अनुश्री या दोघांबद्दल बोलताना ते दिसतच आहेत. कारण ज्या पद्धतीने रेवा जाताना तन्वीने जे काही कविता केली तिच्यावरती, त्यामध्ये तिने रेवाला चांगलं म्हणण्यासाठी अनुश्रीला खालीपणा दाखवला आणि राकेशने सुद्धा विशालसोबत बोलायचं नाही, मी त्यांच्यासोबत बसलेलं उठलेलं खपवून घेणार नाही, अशा पद्धतीने तन्वी आणि दीपालीला त्याने काही सांगितलेलं होतं. ही गोष्ट सुद्धा प्रेक्षकांना आवडलेली नाहीये. पण आजच्या ईव्हीमध्ये त्याला जंटलमेन, मूर्तिकार, शायर, अभिनेता, कलाकार अशा बऱ्याच उपदव्या दिलेल्या आहेत. तरी सुद्धा प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे, की राकेशला वोट करायचं नाही, तो घराच्या बाहेर जायला हवा आहे. सागर कारंडे याच्यापेक्षा बेस्ट होता. तर राकेशचं इथे म्हणणं आहे, की 25 वर्षापूर्वी मी एक डेब्यू केला होता तुंबीन या सिनेमासाठी आणि आज तोच डेब्यू मी पुन्हा एकदा करतोय, असं मला काही फिलिंग येत आहे, की राकेश या घरामध्ये खूप जेंटलमॅनसारखा वागलेला आहे. त्याने खूप गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. पण विशालाने त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं भांडण झालं तिथून तो जास्त हर्ट झालेला होता. त्यामुळेच आज राकेशमध्ये विशालबद्दल खूप राग दिसतोय आणि प्रेक्षकांना सुद्धा याच गोष्टीची चीड आलेली आहे. पण जी काही ईव्ही दाखवलेली आहे त्यामध्ये सुद्धा राकेश आणि विशालचे काही क्षण दाखवायला हवे, जेणेकरून यांची मैत्री थोडीशी कन्वर्ट होईल आणि प्रेक्षकांमध्ये एक सॉफ्ट कॉर्नर दिसेल. कारण विशाल आता जास्त सिंपत्ती घेतोय आणि राकेश खूप वाईट दिसतोय असं दिसतं. तर तुम्ही वोट कोणाला करणार आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.